नमस्कार मित्रांनो, यूजपेडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला जो जिओग्राफीचा पहिला व्हिडिओ होता, तर त्याला खूप छान फीडबॅक सगळ्यांतर्फे मला मिळाला. कारण आपण बऱ्याचशा अशा गोष्टी, अशा टेक्निक्स आपण त्यात बघितल्या, की जेणेकरून ज्या व्यक्तीने थोडंफार वाचलंय, ज्याला बेसिक नॉलेज आहे, ती व्यक्ती सुद्धा जवळ-जवळ एक 8 ते 10 प्रश्न अटेम्प्ट करू शकते आणि सक्सेसची प्रोबॅबिलिटी ही 50% to 75% होती आणि बऱ्याच क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला एक शुअर शॉट माहिती आहे, तर असे जवळ-जवळ 5 प्रश्न होते, की ज्यात तुम्हाला एक कुठली तरी पेअर माहिती आहे, तर तुम्ही पूर्णपणे त्याचा आन्सर देऊ शकता. तर आता आपण आजच्या या सेशनमध्ये आपण इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स या 2 सेशनचे जे 15-15 क्वेश्चन आहे, म्हणजे टोटल 30 क्वेश्चन म्हणजे 60 मार्क. म्हणजे आपला टोटल 30% पेपर हा कव्हर होईल या ह्याच्यात. तर हे सेशन सुरू करण्याआधी ज्यांनी पण राज्यसेवेचा पेपर वाचला असेल, बघितला असेल, काही सीनियर्स सोबत आम्ही बोललो, जे आपले रँक होल्डर्स आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. तर असं लक्षात आलं, की थोडंसं जसं आपण जिओग्राफीमध्ये चर्चा केली, की थोडं चेंज होतंय. यूपीएससीच्या धर्तीवरती हा पेपर येतोय. पण करंट अफेअर्स जे होतं, ते त्या लेव्हलला नाहीये. करंट अफेअर बऱ्यापैकी सोपं होतं आणि जानेवारी 2022 ते जून 2022 या दरम्यान ज्या घटना झाल्या प्रामुख्याने, तर त्या घटनांदरम्यान जे जास्त प्रश्न त्यामध्ये आढळून आले. आता तुम्ही एक प्रश्न होता तो रशियाशी, तो क्रिमिया रिलेटेड 2014. आता काही क्लासेसवाल्यांचं कसं असतं, की त्यांना त्यांची पब्लिसिटी करायची. त्यांना सांगायचं की नाही हे बदलतंय, ते बदलतंय. जेणेकरून आपले जे मुलं आहेत, ते हजारो मुलं त्या क्लासेसमध्ये जातील आणि ते फीस पे करतील. पण मित्रांनो, जर तुम्ही खरंच हा फॉर्मॅट बघितला, पेपर बघितला, जरी तुम्ही पी-आय-बीचं कंपायलेशन वाचलं असेल किंवा तुम्ही एक न्यूजपेपर वाचताय कुठला तरी, तर इकॉनॉमिकचे सुद्धा इव्हन कुठल्याही विषयाचे मॅक्झिमम प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि तुम्हाला काही असं क्लास वगैरे त्यासाठी लावावं लागेल. हे कसं एक फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट तयार केली जाते मुलांमध्ये, जेणेकरून क्लासेसवाल्यांचा फायदा वगैरे होईल असं. तर असो, आता आपण इकॉनॉमिक्स बद्दल बोलूया. तर जसं मी सांगितलं, की या वेळेस 3 ते 4 प्रश्न असे आहेत, की जे करंट अफेअर्सशी सुद्धा रिलेटेड आहेत इकॉनॉमिक्समध्ये. जेणेकरून एक चांगला न्यूजपेपर वाचा. प्राथमिकता इंडियन एक्सप्रेस जर तुम्ही वाचला, तर बऱ्यापैकी इव्हेंट्स कव्हर होतील तुमचे. कारण इंडियन एक्सप्रेसमध्ये एक एक्सप्लेन कॉलम येतो आणि इकॉनॉमीचेही चांगले आर्टिकल्स येतात. आपले मराठी वृत्तपत्र असतात, एक लोकसत्ता एक्सेप्शन आहे, त्या व्यतिरिक्त बाकीचे तर तुम्हाला माहिती आहे, की आजकाल कशा बातम्या येतात. तर आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. आता हा प्रश्न एक दोनदा वाचा. म्हणजे दोनदा प्रश्न वाचल्यावर आणि कदाचित तुम्ही इंग्रजीत पण वाचा. कारण इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत, तर मराठीत कळत नसेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा वाचा. थोडासा वेळ जातो, पण तुमचे चान्सेस हे वाढतात उत्तर बरोबर यायचं. तर याच्यामध्ये काही गोष्टी आहे. एक म्हणजे भाववाढ, सगळ्यात पहिले म्हणजे भाववाढ. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे पुरवठा बाजूचे घटक आणि नंतर एक वर्ड आहे कीवर्ड दीर्घकालीन. तर एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की ही जी पण इन्फ्लेशन आहे म्हणजे भाववाढीचे 2 रिझन्स असतात. एक आहे सप्लाय साइड आणि दुसरे आहे डिमांड साइड. ओके. हे 2 टाइप. आपण इकॉनॉमिक्सचे थोडे डिटेलमध्ये डिस्कस करूया, जेणेकरून बऱ्याचशा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील. आता डिमांड साइड कन्स्ट्रेंट म्हणजे कसं, की कधी-कधी एखादं इकॉनॉमिक रिसेशन आलं. समजा कोविड आला होता, तर कोविडमध्ये कोणीच घर बाय केलं नाही, कारण लॉकडाऊन वगैरे होतं. बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले होते. तर मार्केटमध्ये डिमांड नाही. तर घरांच्या किमती काही ठिकाणी 5 ते 10 लाखांनी कमी झाल्या. बरोबर. आता आणि लोक वर्क फ्रॉम होम होतं, घरी गेले, तर रेंट जे होतं, त्याची पण डिमांड कमी झाली. म्हणजे आलं ना लक्षात, तर भाव कमी झाले. याच्या उलट जर समजा खूप सारे जॉब्स आहे एका शहरात, समजा मुंबई, पुण्यात. तुम्ही बघितलं असेल, की जे रेंट असतं ते खूप जास्त असतं. कारण काय, की घरं लिमिटेड आहेत, पण जी डिमांड आहे, तर ती डिमांड खूप जास्त आहे. आणि सप्लाय साइड इन्फ्लेशन म्हणजे काय, कधी-कधी सप्लाय हा कमी होतो. तर सप्लाय कमी कसा होतो, जर समजा महापूर आला, आता पाकिस्तानमध्ये महापूर आलाय. तर त्या महापुरामुळे काय झालं, की तिथलं जे कृषी उत्पन्न आहे ते कमी झालं. मार्केटमध्ये मालच नाहीये. बरोबर. तर त्यामुळे काय झालं, की सप्लाय कमी आहे, पण लोकं तर तेवढेच आहे. लोकांना ते हवंय जीवनावश्यक गोष्टी. तर त्यामुळे ती किंमत वाढते. आलं लक्षात? ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा, सप्लाय साइड आणि डिमांड साइड इन्फ्लेशन. आता याच्यातले हे जे दीर्घकालीन म्हणजे लाँग टर्म, म्हणजे हे एका प्रकारे आपण गप्पा मारतो, म्हणजे एखादा एसे लिहिला किंवा मोठमोठ्या गोष्टी करतो. त्यातला हा प्रश्न आहे. बदलती उत्पादन रचना म्हणजे जे प्रोडक्शन पॅटर्न आहे ते बदलायचं. म्हणजे उदाहरणार्थ शेती आहे. शेतीचं पॅटर्न आहे, की समजा आपण एक लिमिटेड शेती करतो, तर समजा ती कमर्शियल याच्यावरती करा. नंतर नियोजित आयात धोरण म्हणजे इम्पोर्ट पॉलिसी. आता उदाहरणार्थ डाळींचं याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे. तर भारताने ऑलरेडी आफ्रिकन कॉन्टिनेंट मधले मोझम्बिक वगैरे असेल, तर त्या देशांसोबत करार साईन केले होते डाळींचा पुरवठा. आणि मार्केटमध्ये पण डाळ होती, ती पण डाळ आली, त्यामुळे डाळीचे दर हे थोडे कंट्रोल होते. बरोबर.
म्हणजे कम्पेअर टू 2014च्या प्राइस मध्ये. म्हणजे हे पण बरोबर वाटतंय. वाहतुकीवर भर हे पण महत्वाचं आहे, कारण असं म्हटलं जातं की आपण जे उत्पन्न करतो तर त्यातलं भाजीपाला वगैरे असेल तर 30-40% भाजीपाला वाया जातो, कारण आपल्याकडे स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट नाही. कारण काही आयटम हे पेरिशेबल असतात, म्हणजे लवकर खराब होणारे असतात. नाशवंत वस्तूची साठवण सुविधा, तर हा पर्याय इथे आलाच. म्हणजे याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की हे चारही ऑप्शन जे आहेत तर हे बरोबर आहे. तर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव्ह. ठीक आहे, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? आता हा प्रश्न आहे इंडेक्सचा. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण हे इंडेक्स नेहमी येतात. तर आधी कसं की रँक विचारला जायचा, आता याच्यातले ते कसं मोजतात, तर असे कन्सेप्च्युअल गोष्टी विचारतात. यावर्षी 2 इंडेक्सचे आले, तर आता आपण हा बघूया. हा आहे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स आणि याच्यात विचारले नॉट, म्हणजे हा मेजर करताना काय धरलं जात नाही. तर आपण सगळ्यात पहिले बघूया की हा फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स कसा आहे. जसं याचं नावच सांगतं की क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे काय होतं की सुरुवातीला GNP म्हणजे एक नॅशनल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे आहे आपलं, म्हणजे त्याच्यानुसार एक कळायचं की आपला देश किती समृद्धवान आहे. पण काही लोकांना हा अप्रोच आवडला नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं की एक क्वांटिटेटिव्ह अप्रोच झाला हा. तर त्यामुळे त्यांनी सुचवलं, म्हणजे मॉरिस डेव्हिड यांनी हा इंडेक्स दिलाय आणि ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिल, तर त्यावेळेस ही कल्पना निर्माण झाली की आपण फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ हा इंडेक्स बघूया. याच्यात तुक्का मारण्यासारखा नाही, तुम्हाला एक माहिती पाहिजे, एक बेसिक नॉलेज पाहिजे. तर आता याच्यामध्ये काय काय असतात की लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे तुमची, बरोबर, हा ऑप्शन आहे. इन्फंट मोर्टॅलिटी, बरोबर, आणि लिटरसी, हे तिन्ही जे फॅक्टर आहेत, हे तिन्ही फॅक्टर कॅल्क्युलेशन करताना घेतले जातात. या तिन्ही फॅक्टरची ॲव्हरेज केली जाते आणि त्यावरून आपल्याला हा इंडेक्स मिळतो. आता हे पर कॅपिटा इन्कम त्यामध्ये घेतलं जात नाही आणि त्यांनी विचारलंय नॉट. आणि जेव्हाही नॉट असेल, गोल करा, कारण आपण काय लाईफ एक्सपेक्टन्सी आहे आपण गोल करून देणार आणि आपले 2.5 मार्क तिथेच गेले. तर त्यामुळे पेशन्सली जर नॉट दिलं असेल तर हायलाईट करा. ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2, पर कॅपिटा इन्कम. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एकूण दारिद्र्य दरीविषयी TPG कोणते विधान योग्य आहे? करेक्ट, बरोबर, करेक्ट, योग्य आहे. आणि टर्म आहे टोटल पॉवर्टी गॅप. आता हा टोटल पॉवर्टी गॅप मी तुम्हाला एकदा कसं समजून सांगतो, कारण आपली इकॉनॉमी मधली ही टर्म आहे. तर समजा ही एक पॉवर्टी लाईन आहे. असं ठरवलं की आपली कमिटी बसली आणि त्या कमिटीने सांगितलं की जे लोक 3,000 रुपये महिन्याला कमवतात, तर त्याच्या वरचे जे लोक आहेत तर ते लोक समृद्ध आहेत आणि त्याच्या खालचे लोक, हे जे लोक आहेत, तर या लोकांना आपण गरीब समजायचं. तर मग या पॉवर्टी लाईनच्या खाली ही जी पण काही पॉप्युलेशन आहे ही, आणि हा जो गॅप आहे याला म्हणतात पॉवर्टी गॅप. ओके, म्हणजे ही डायग्राम मी इथे काढतो म्हणजे व्यवस्थित कळेल. ही समजा लाईन आहे आपली पॉवर्टी लाईन, हा कर म्हणजे हे पॉप्युलेशन आहे आणि हे त्यांचं इन्कम आहे. तर हा जो गॅप आहे हा आहे पॉवर्टी गॅप. ओके, आलं लक्षात तुमच्या? आणि या पॉवर्टी लाईनच्या खाली हा झाला टोटल पॉवर्टी गॅप, म्हणजे या लोकांना आपण किती उत्पन्न द्यायचं. समजा उद्या गव्हर्नमेंटने स्कीम आणली की गरिबी नष्ट करायची आणि समजा इथे खाली 10 कोटी लोक भारतात आहे आणि गव्हर्नमेंटने ठरवलं की प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये महिन्याला 3,000 द्यायचं. तर हा TPG म्हणजे हा गॅप, म्हणजे जसं नावातच आहे गॅप, म्हणजे काहीतरी डिफरन्स असेल, बरोबर. तर आपण ऑप्शन याचे वाचूया. TPG measures total amount of income necessary to raise everyone below poverty line up to that line. जसं आपण डिस्कस केलं की जेवढं उत्पन्न, म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. ओके, आता जर समजा कोणाला याचं उत्तर येत नसेल तर त्या व्यक्तीने काय करायचं, एकदा ऑप्शन्स वाचा. बऱ्याचदा काय होतं की ऑप्शन आपण जसं जॉग्राफीमध्ये बघितलं, ऑप्शन मध्येच बऱ्याचदा इश्यू असतो. TPG मेजर्स रिलेटिव्ह डिग्री ऑफ इन्कम इनइक्वॅलिटी. रिलेटिव्ह, आता आपण आधीच एक बघितलं होतं की पॉवर्टी जी असते ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह, म्हणजे हे रिलेटिव्ह पॉवर्टीशी, तर हे 100% नाही. TPG मेजर शेअर ऑफ टोटल नॅशनल इन्कम दॅट ईच फॅक्टर ऑफ प्रोडक्शन रिसिव्स. तर हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन रिसिव्स काही लिहिलंय, म्हणजे असं म्हणजे एक सेंटेन्स बघण्यासाठी वगैरे की TPG म्हणजे सगळ्यात दूरवर काही संबंध नाही. जर तुम्ही दोनदा वाचलं, टोटल नॅशनल इन्कम दॅट ईच फॅक्टर ऑफ प्रोडक्शन रिसिव्स, म्हणजे आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इकॉनॉमीमध्ये बरेचसे असतील, प्रत्येक सेक्टरमध्ये असतील, आणि जे तुमचं नॅशनल इन्कम आहे तर ते त्यांच्यामध्ये डिव्हाइड केलं, त्याला ते TPG म्हणतात. तर वाचून कुणालाही कळेल की हेही चुकीचं आहे, हा ऑप्शन गेला. आता आपल्याकडे 2 आहे, तर आपली प्रोबॅबिलिटी, मी हे नेहमी का सांगतो तुम्हाला, कारण समजा तुम्हाला एक गेम जिंकायचा आहे, तर त्या गेममध्ये
जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी फार महत्वाची असते त्या गेममध्ये, बरोबर. जर समजा इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया बांगलादेश, म्हणजे आलं लक्षात तुमच्या, म्हणजे जे ऑड्स आहे आपण काढतो, आपल्याला माहिती आहे की हा इंडिया पाकिस्तान टफ होईल, पण इंडिया बांगलादेश, इंडिया अफगाणिस्तान, इंडिया झिम्बाब्वे, एकदम आपल्याला असं वाटेल अरे काय म्हणजे आपल्या याच्यामध्ये फेवरमध्ये ही मॅच जाईल असं. ओके, तर आता हा जो ऑप्शन आहे टीपीजी इज नंबर ऑफ दोज हुज इन्कम फॉल्स बिलो ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन. तर आता याचं म्हणणं आहे की बाबा हा एक नंबर आहे की जे लोक आहे ते ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईनच्या खाली येतात. तर हाही तसा हे चुकीचंच विधान आहे. म्हणजे ज्यांना बेसिक माहिती आहे तर तुम्ही हा पण ऑप्शन एलिमिनेट करू शकता. ठीक आहे, म्हणजे एलिमिनेशन मेथड फार गरजेची आहे, म्हणजे त्याच्याने आपले ऑड्स वाढतात. कारण काय की एकही प्रश्न तुमचा बरोबर आला, तुम्ही जर हे केलं तर तुमचे 2.5 मार्क वाढतात. कारण जर तो चुकला असेल तर तुमचे निगेटिव्ह मार्किंग मध्ये त्याच्यावर काहीतरी मार्क्स तुमचे मायनस होत आहे. पण जर तुम्ही थोडं लक्ष दिलं जास्त तर त्यामुळे तुमचे ते मार्क्स वाढत आहेत. तर आपण असं काही करायचं की जेणेकरून आपला स्कोर वाढेल. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 24. दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे? तर आम्ही जे सिनियर सोबत जे डिस्कस केलं तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे UNDP, भारत सरकार, आणि सोबत मिळून जे काम केले. तर हा एक थोडासा वादग्रस्त प्रश्न होता, आपण डिस्कस करू की का होता. तर आता याच्यातले त्यांनी दिलंय पहिलं की अफोर्डेबल रुरल हाऊसिंग फॉर ऑल. तर ही जी स्कीम आहे ही एक फ्लॅगशिप स्कीम आहे गव्हर्नमेंटची की ज्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना घर दिलं जाईल असं. म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर मोदीजींनी हे लाल किल्ल्यावर हे अनाऊन्स केलेलं. तर म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि याच्यामध्ये UNDP नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की काही राज्यांमध्ये, काही गरीब राज्यांमध्ये UNDPने मदत केलेली आहे हाऊसिंग फॉर पुअर त्या लोकांसाठी, तर त्यामुळे हे आहे. तर ऑप्शन ए हा डिबेटेबल आहे. ओके, म्हणजे ऑप्शन ए याचा डिबेटेबल आहे. आता सेकंड बघूया, इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी ऑफ हेल्थ केअर सिस्टीम इन मल्टिपल स्टेट. हे बरोबर आहे, या प्रोग्रामला UNDPने फंड केलेलं. गव्हर्नन्स अँड ॲक्सेलरेटेड लाईव्हलीहूड सपोर्ट याला सुद्धा केलेलं. स्ट्रेंथनिंग नॅशनल कॅपॅसिटीज इन ट्रायबल एरिया याला सुद्धा केलेलं. म्हणजे BCD बरोबर आहे. आता आपल्याकडे असा एक ऑप्शन आहे, ऑप्शन 3 BCD, आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबो. तर MPSC याच्यामध्ये कुठला देते, म्हणजे जी फायनल आन्सर की येईल, तर त्या फायनल आन्सर की मध्ये MPSC ऑप्शन 3 सोबत जाते की 4 सोबत जाते हे बघण्यासारखे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. फार सोपा प्रश्न आहे आणि म्हणजे ज्यांना वाचलाय म्हणजे 1 लाईनर आहे, काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. म्हणजे काही प्रश्न असे आहेत की जे 10-15 सेकंदात उत्तरं मिळतील, काही प्रश्न 1 मिनिटही जाईल. तर शेवटी कसं असतं की क्रिकेटच्या गेममध्ये प्रत्येक बॉलवर 6 आपण मारत नाही, काही बॉल आपण डॉट खेळतो, काही बॉल सिंगल घेतो, एका बॉलवर 4 रन किंवा 6 रन, त्यावेळेस आपले बाकीचे बॉल्स कव्हर होऊन जातात. तर महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली. तर याचं उत्तर आहे 2013, ऑप्शन सी. ओके, आणि आता एक जस्ट की आपलं महाराष्ट्र सरकार खरंच पहिलं असेल का, तर नाही. माझ्या मते साऊथचे जे राज्य आहेत तर त्यांनी ऑलरेडी हे यूज करायचे जेंडर बजेटिंग वगैरे. आंध्र प्रदेश भारतातलं पहिलं राज्य की ज्याने जेंडर बजेटिंग वापरलं, ते खूप आधीपासून वापरत आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होते? आता हा जो प्रश्न आहे परत आपण यात काही गेस वर्क करू शकत नाही, थोडंफार चालू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ केरळ आहे, आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये एज्युकेशन चांगल्या प्रकारे आणि तिथे फिमेल रेशो जास्त आहे, बऱ्याचदा आपण ऐकलेलं असेल न्यूजमध्ये. तर कदाचित एक ऑप्शन होईल, पण बाकीचे ऑप्शन एलिमिनेट होत नाही. ठीक आहे, तर आता याच्यासाठी तुम्हाला वाचन गरजेचं आहे, डेटा गरजेचं आहे. तर आता याच्यात आपण बघूया, जर तुम्ही 2011ची सेन्सस बघितली तर कर्नाटकामध्ये हा नंबर होता 948. किती? 948. केरळ राज्याच्या संदर्भात हा होता 964. मध्य प्रदेशसाठी 918. आणि सरप्राइझिंगली म्हणजे 2001 आणि 2011च्या 1 पेक्षा 11 मध्ये महाराष्ट्रात बरीच घसरण झाली आहे आणि महाराष्ट्राचा आकडा आहे 894. म्हणजे या 4ही राज्यांमध्ये महाराष्ट्राची कमी आहे. आपण म्हणणार की महाराष्ट्र प्रगत आहे, मध्य प्रदेश थोडं माग असायचं, कदाचित मध्य प्रदेश असेल. पण हे जे स्टॅट वाले असतात तर यांच्यामध्ये तुम्ही जाऊ नका अनलेस अँड अंटिल यू नो एक्झॅक्ट. ओके, तर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक आर द क्रिटिकल इश्यूज ॲड्रेस टू इंडियन अर्बनायझेशन? हा एक गिफ्ट क्वेश्चन आहे. जिथे पण असं आलं की यांच्यामध्ये काय, म्हणजे हे जे आपण जेव्हा तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो हे करतो, कारण वर्ल्ड बँकने कितीतरी रिपोर्ट येतातच, कुठल्या ना कुठल्या रिपोर्टमध्ये काहीतरी सांगितलेलं असतं. आता आपण वाचूया. पुअर लोकल गव्हर्नन्स,
वीक फायनान्सेस. तर तुमच्या लक्षात येईल की आपण सगळे म्हणतो की इथे गव्हर्नन्सची गरज आहे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्युनिसिपालिटीज वगैरे असतील तिथे, तर हे बरोबर आहे. वीक फायनान्सेस, जीएसटी आहे, स्टेट जीएसटी, सेंट्रल, पण या लोकल बॉडीज ज्या असतात तर त्यांच्यासाठी काय, आणि एखादी अर्बन सिटी होते ना, तर मुंबई, तर मुंबईमध्ये बीएमसी, पुण्यामध्ये पीएमसी, ज्या बेसिक सुविधा कोण देतो, तर राज्य सरकार देत नाही, तर तिथल्या ज्या म्युनिसिपालिटीज आहेत त्या देतात, पण फायनान्ससाठी काय त्यांना नाही. इव्हन त्यांचा ऑक्ट्राय होता तो पण तुम्ही बंद केला. म्हणजे ते फायनान्ससाठी ज्या समजा मुंबई असेल, पुणे, ते तिथे इंडस्ट्री असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्समुळे भागून जातं. म्हणजे छोट्या नगरपालिका, महानगरपालिका त्यांचं इनअप्रोप्रिएट प्लॅनिंग लिडिंग टू हाय कॉस्ट, हे एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे वाचलंच असेल. रॅपिडली डिटोरेटिंग इन्व्हायरमेंट, हे चारही ऑप्शन बरोबर. आणि शक्यतो असे जे प्रश्न असतात ज्यात असे वर सेंटेन्सेस लिहिलेले असतात, तर त्या ठिकाणी शक्यतो सगळेच ऑप्शन हे बरोबर असतात, तर त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबो हे त्याचं उत्तर येईल. ओके, पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते विधानाने लिंगभाव समानता निर्देशाला लागू होते? GII, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, जसं आपण बोललो, तर यावेळेस 2 प्रश्न इंडेक्सवर आले, म्हणजे 4 मार्क. म्हणजे एका प्रकारे हे गिफ्ट क्वेश्चन आहेत, कारण काही असं डोकं लावायची गरज नाही, कारण आपण बरेचसे 10-15 इंडेक्सेस प्रिपेअर करायचे आणि वी आर शुअर की त्यातून किमान 2 प्रश्न येतीलच. जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स कंटिन्युअली मागच्या म्हणजे 3-4-5 वर्षामध्ये 2-3दा तरी याच्यावर प्रश्न आलाच आहे. तर आपण याचे ऑप्शन बघूया. तर याच्यामध्ये काय असतं की हेल्थ, एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट, ओके, हे बघितलं जातं. तर याचा पहिला ऑप्शन आहे, इट प्रोव्हाइड्स इन्साइट इनटू जेंडर डिस्पॅरिटीज. जेंडर डिस्पॅरिटीज म्हणजे इनइक्वालिटी आहे, बरोबर. इन हेल्थ, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट, बरोबर आहे. हायर व्हॅल्यू इन GI इंडिकेट वोट्स अचिव्हमेंट. आता याच्या नावातच काय की इनइक्वालिटी इंडेक्स, तर याचं म्हणणं आहे हा मोजतो की बाबा किती इनइक्वालिटी आहे. म्हणजे 1 आणि 0 आपण जर घेतलं, 1 म्हणजे खूप जास्त, 0 म्हणजे आयडियल, हे काहीच नाही, स्त्री पुरुष समान आहे. तर 1 असेल तर तिथे जास्त इनइक्वालिटी. हायर व्हॅल्यू इंडिकेट्स वोट्स अचिव्हमेंट, हे पण बरोबर आहे. द एम्पॉवरमेंट डायमेन्शन इज पार्टली मेजर्ड बाय शेअर ऑफ पार्लिमेंटरी सीट्स हेल्ड बाय ईच जेंडर, हे सुद्धा बरोबर आहे. तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर असल्यामुळे ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, तर 28चा 4 ऑल ऑफ द अबो. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. भूमी राशी या आंतरजाल आधारित प्रगतिशील खालीलपैकी प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू आहे? बरोबर, चुकीचे नाही असं नाही सांगितलंय. तर हाही करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न आहे, प्लस इकॉनॉमीशी सुद्धा रिलेटेड आहे. तर जर तुम्ही हे वाचलं तर TIBच्या न्यूजमध्ये तुम्हाला हे सेम तिन्ही सेंटेन्सेस दिसतील. तर हा जो आहे, जर समजा ज्याला माहीतच नाही तर त्यांनी ऍटलीस्ट हे वाचावं की भूमी राशी म्हणजे जमिनीशी रिलेटेड पैसे. जमिनीशी रिलेटेड पैसे कधी दिले जातात? जेव्हा व्यवहार होत असेल. आता गव्हर्नमेंट का घेते? तर काही प्रोजेक्टसाठी, पर्टिक्युलरली इन्फ्रा प्रोजेक्टसाठी. म्हणजे आता उदाहरणार्थ गडकरी जी रस्ता बनवत आहे, हायवे, तर त्या हायवेसाठी जमीन लागेल, तर त्यासाठी पैसे दिले जातील. तरी कदाचित ज्याला काहीच माहित नाही तो असाही विचार करू शकतो, परंतु ज्यावेळेस डेट वगैरे येते त्यावेळेस यू कांट प्रेडिक्ट, राईट. तर ही प्रणाली 1 एप्रिल 2018 असत आली, एकदम बरोबर वाक्य. रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली आहे, एकदम बरोबर. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकृत, म्हणजे याचा अर्थ डिजिटाइज आणि ऑटोमेट. म्हणजे एकदा इंग्लिश सेंटेन्स पण वाचा तर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. तर याचे तीनही ऑप्शन बरोबर आहेत, ते म्हणजे 4 वरील सर्व. अशा प्रकारे हे पण करेक्ट आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 30 बघा. एन्व्हायरमेंट म्हणजे याच्यात सुद्धा म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल झाले, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल झाले, UN कॉन्फरन्सेस ज्या आहेत, तर हे महत्वाचे आहेत. म्हणजे आता त्याच्यावरही MPSCचा UPSCचा भर वाढत चाललाय. तर प्रश्न आहे, Rio+20 संयुक्त राष्ट्रे निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. आता ज्याला माहित असेल की रिओ ही जी आहे तर ही 2012 जून मध्ये ही कॉन्फरन्स झालेली ब्राझीलमध्ये, बरोबर आहे, पण जे वर्ष दिलंय ते चुकीचं दिलेलं आहे. तर ही झालेली 2012 मध्ये, म्हणजे पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे, बरोबर. नेक्स्ट ऑप्शन आहे, या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आली, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तर आपल्याला माहित आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे 2000च्या आसपास, म्हणजे 2000 साली दिली गेली, 15 वर्षासाठी. तर त्याचा आणि याचा संबंध नाही या दोन कॉन्फरन्सचा, कारण ती झाली 2000 मध्ये आणि ही झाली 2012 मध्ये. तर हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. हरित अर्थव्यवस्था म्हणजे, आता कन्फ्युजन होते तर इंग्लिशमध्ये वाचा, ग्रीन इकॉनॉमिक पॉलिसीज.
द कॉन्फरन्स अडॅप्टेड गाईडलाईन्स, तर हे बरोबर विधान वाटतंय सध्या तरी ठेवा. तरी चौथा ऑप्शन वाचा. द मेंबर नेशन डी पावर्ड UN एन्व्हायरमेंट प्रोग्राम इन दिस कॉन्फरन्स. तर ज्यावेळेस हे असं मोठं विधान केलं जातं म्हणजे एक्स्ट्रीम की डी पॉवर केलं, त्यावेळेस एकदम सावधानपणे बघायचं. तर हे असं काही डी पॉवर वगैरे असं काही एवढ्या सोप्या सहजीने करतात नाही. तर त्यांनी एम्पॉवर केलं असेल तर त्यांनी त्याचा ऑपोजिट वर्ड वापरला. म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे 3 म्हणजे 30चं 3. नो डाऊट अबाउट इट. एकदम प्लेन क्वेश्चन. ओके. आता पुढचा प्रश्न आहे. नीती आयोगाच्या चिंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे 2021 भारताची उद्दिष्टनीय कामगिरी असे दर्शवते की. आता हा जो प्रश्न आहे तर काही लोकांचं म्हणणं होतं की हा कदाचित म्हणजे ॲम्बिग्युटी आहे उत्तरामध्ये MPSC ने जितकी दिली. तर आपण थोडंसं आपण सर्च केलेलं आणि आपल्या लक्षात आलं की हे PIB असेल किंवा तो रिपोर्ट असेल तर त्याच्यामध्ये हे लिहिलंय. जर तुम्ही हे बघितलं तर याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 2020-21 मध्ये आपलं 66ला होतो. 2019-20 मध्ये 60 आणि 18-19 मध्ये 57. म्हणजे ते एक वाक्य बरोबर आहे. आणि काही लोकांचं म्हणणं असं होतं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे 17 आहेत, तर इथे त्यांनी 15 दिले. तर कदाचित हे सुद्धा चुकीचं असावं. पण हे जे त्यांनी जो पॅरा घेतलाय तो त्याच्यातूनच घेतलाय त्या रिपोर्टमधून. तुम्ही वाचू शकता की डिस्पाइट 2020-21 being a pandemic year, India performed well on 8 of the 15 SDG measured by नीती आयोग SDG India Index. म्हणजे जसं सेंटेन्स होतं तसं सेंटेन्स त्यांनी घेतलं. सो देर इज नो डाऊट अबाउट इट की या प्रश्नामध्ये हे जे दोन्ही ऑप्शन आहेत हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. बरोबर. तर दोन्ही पर्याय योग्य आहेत. काय योग्य काय दिले वाचा. योग्य म्हणजे 31चं ऑप्शन नंबर 3. तर मित्रांनो आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूया. लास्ट क्वेश्चन आपण केला होता क्वेश्चन नंबर 31. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 32 बघूया. ओके. परत क्वेश्चन नंबर 32 हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे रिलेटेड आहे. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे किती महत्वाचे आहे. MPSC असेल किंवा UPSC असेल. तर प्रश्न वाचूया. Which of the following statement is are true about Millennium Development Goals? ओके. तर आपण डिस्कस केलंय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सन 2000 मध्ये दिली गेली आणि 15 वर्षाचा टाइमलाईन होतं आणि वेगवेगळ्या म्हणजे लाईक पॉवर्टी असेल, एज्युकेशन असेल, तर त्या संदर्भात काही मानकं सेट केली गेली होती. ओके. तर पहिला ऑप्शन आहे इंडिया हॅज अचीव्ड द पॉवर्टी रिडक्शन इन अन इवन मॅनर. ओके. वाचून घेऊ पहिले तिन्ही सेंटेन्सेस. इंडिया वॉज ऑन ट्रॅक टू अचीव हंगर टार्गेट आफ्टर 2015 डेडलाईन. एम्पॉवरिंग वुमन रिमेन द मेजर डेव्हलपमेंट चॅलेंज. ओके. तर आता हा तिन्ही ऑप्शन वापरल्यावरती पहिला ऑप्शन परत एकदा वाचा. इंडिया हॅज अचीव्ड द पॉवर्टी रिडक्शन इन अ इवन मॅनर. आता मराठीत हा शब्द बघा. मराठीत काय दिलंय. अतिशय सम पद्धतीने. म्हणजे आता एखादी पॉवर्टी आहे समजा, तर पॉवर्टी काय फक्त असं नाही की बेसिक गरजा पूर्ण करणं किंवा 1000-2000 रुपये उत्पन्न असणं. तर पॉवर्टी ही त्याच्यापेक्षा खूप मोठी व्याख्या आहे. म्हणजे त्या पॉवर्टीचा इम्पॅक्ट सोशो इकॉनॉमिकल पॉलिटिकल सगळ्या गोष्टींवरती त्या व्यक्तीचा पडतो. म्हणजे सोसायटीतलं त्याचं स्थान असेल, त्याची बार्गेनिंग पॉवर असेल, या सगळ्या गोष्टींवरती पडतो. आता सम पद्धतीने म्हणजे इव्हन मॅनर नाही. तर हे तर एवढं आयडियली पॉसिबल नाही. बरोबर. त्याच्यामुळे हा ऑप्शन पूर्णपणे चुकीचा आहे. तर आता जे पण ऑप्शन ए सोबतचे आहे ते चुकीचे आहे. वरील सर्व चुकीचं, ए बी चुकीचं, हे म्हणजे बघा एक तुम्ही इलिमिनेट केला, एक सम शब्दामुळे सम पद्धतीने इव्हन पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून गेलं. आता तरी आपण हे बघूया. म्हणजे बाकीचे दोन ऑप्शन एम्पॉवरिंग वुमन रिमेन अ मेजर डेव्हलपमेंट चॅलेंज. यस हे आहेच. इंडिया वॉज ऑन अ ट्रॅक टू अचीव हंगर टार्गेट आफ्टर 2015 डेडलाईन. आपण सुरुवातीलाच डिस्कस केलं की सन 2000 मध्ये हे दिले गेले आणि 15 वर्षाचा टाइमलाईन होता. आणि आपण त्या पिरियड तुम्ही वाचलं असेल रिपोर्टमध्ये बऱ्याच की भारतामध्ये पॉवर्टी जवळजवळ 20% 25% कमी झाली. बरेच लोक म्हणजे त्या 7 वर्षाच्या पिरियडमध्ये आणि नंतर 15 पर्यंत म्हणजे क्लोज टू 50% पीपल हे पॉवर्टी मधून बाहेर आले. ओके. तर हे या प्रश्नाचं उत्तर झालं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 33. नेम द ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड. याला अंडरलाईन करा. टू सपोर्ट वुमन एंटरप्रेन्योर.
म्हणजे महिला एंटरप्रेन्योरला सपोर्ट करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्डची समजा कुठली स्कीम आहे हे आपल्याला जायचंय. ऑप्शन बघा, डिजिटल इंडिया. कोणीही सांगेल की डिजिटल इंडिया ही काही फक्त महिलांसाठी नाही, खूप ब्रॉड स्कीम आहे पूर्ण देशाच्या इकॉनॉमीला डिजिटाईज करण्यासंदर्भात, तर हे चुकीचं आहे. तर ऑप्शन 4 गेला. आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे. समजा विथ 4 ऑप्शन तुमची प्रोबॅबिलिटी होती 25%, पण आता विथ 3 ऑप्शन तुमची प्रोबॅबिलिटी आहे 33%. ओके. आता ज्यांनी थोडंफार गव्हर्नमेंट स्कीम्स वाचल्या त्यांच्या लक्षात येईल की वन स्टॉप सेंटर स्कीम आणि स्वधार ग्रह स्कीम, तर या ज्या आहेत त्या वनरेबल वुमनसाठी, म्हणजे ज्यांना गरज आहे समजा काही इन्स्टिट्यूशनल सपोर्ट. आता ही जी स्वधर स्कीम आहे, स्वधर गृह स्कीम, तर याच्यामध्ये ज्या वुमनला इन्स्टिट्यूशनल सपोर्टची गरज आहे तर त्यांच्यासाठी ही आहे. ते वन स्टॉप सेंटर हे जे आहे, ज्या महिलांवर काही अत्याचार वगैरे होतात किंवा ज्या काही अशा गोष्टीतून जात आहेत, तर त्यांना वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स असतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन करावं लागतं. तर हे वन स्टॉप सेंटर असं आहे की बाबा त्यांना ते एकाच ह्याच्यात मिळेल. म्हणजे ह्या 2 ज्या आहेत तर त्या वनरेबल वुमनसाठी आहे. वनरेबल वुमनसाठी आहे. हे तर झालं. उरलं काय? महिला ई हार्ट, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, नो डाऊट अबाउट इट. ओके. पुढचा प्रश्न असं वाटेल की पॉलिटिक्सशी रिलेटेड सुद्धा प्रश्न आहे हा. ओके. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट अबाउट नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब NCST. आता ज्यांना म्हणजे याच्यातलं एक बेसिक म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुरुवातीला SC/ST साठी नॅशनल कमिशन सेम होतं, पण 2004 मध्ये आर्टिकल 338 ला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्या आर्टिकल 338 ला अमेंड केलं गेलं आणि त्यामध्ये आर्टिकल 338A असं टाकलं गेलं, ज्यानुसार नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईबची स्थापना झाली. म्हणजे SC साठी वेगळं कमिशन, ST साठी वेगळं कमिशन. आणि आता तुम्ही मागे ऐकलं असेल की OBC साठी पण एक सेपरेट आलंय. आणि ही घटना दुरुस्ती होती 89 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. या मी का सांगतोय की कारण कधी याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आला, एक आपण वाचतोच तर त्यामुळे आपण जस्ट वी आर रिवायझिंग थिंग्स. ओके. तर आता हा प्रश्न जो आहे, आता याही प्रश्नाचं असं की आम्ही सिनियर सोबत डिस्कस केलं, काही सरांसोबत पण आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये 2 मार्ग आहेत या प्रश्नामध्ये, तर आपण ते बघूया. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी विच केम इन टू एक्झिस्टन्स इन 2004. बरोबर आहे का? हो. फेब्रुवारी 2004 मध्ये 89वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार ही अस्तित्वात आली. हा ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला करेक्ट सांगायचं आहे. आता ए वाले तर सगळेच. ओके. द फंक्शन इज टू इन्क्वायर इन टू स्पेसिफिक कंप्लेंट विथ रिस्पेक्ट टू डेप्रिवेशन ऑफ राईट अँड सेफगार्ड ऑफ शेड्यूल्ड ट्राईब. एकदम बरोबर. हे मूलभूत आहे. तर बी कशात नाही यात नाही, हा ऑप्शन गेला. आता 3 ऑप्शन आहेत. इट वर्क्स टू इम्प्रूव्ह लिटरसी रेट of tribal community. Its function is to facilitate women empowerment of tribal women. आता जर तुम्ही हे 2 वाचले तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की फार जनरलाइज्ड सेंटेन्स आहे हे आहे. तर काही लोकांचं असं मत आहे की डेव्हलपमेंटल वर्क करणं हे या बॉडीचं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हे सेफगार्ड मेंटेन करण्यासाठी आहे. तर सेफगार्ड तुम्ही मेंटेन करताय तर हे लिटरसी रेट वाढवण्यासाठी तर आपल्याकडे खूप साऱ्या स्कीम आहेत, खूप सगळे डिपार्टमेंट आहेत. नंतर वुमन एम्पॉवरमेंट करायची तर त्यासाठी ट्रायबल वुमन, म्हणजे ट्रायबल वुमन साठी काम करण्यासाठी ट्रायबल डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री आहे. आता आपण एक स्कीम बघितली मिनिस्ट्री ऑफ वुमनची. तर खरंच हे ऑप्शन सी बरोबर असेल का? तर याच्यामध्ये एक आहे. तर आता हे MPSC जे सांगेल ती उत्तर दिशा, तर असं होईल. म्हणजे असं बघायला गेलं तर डेव्हलपमेंटल वर्क वगैरे जर तुम्ही बघताय म्हणजे एज्युकेशन आणि एंटरप्रेन्योरशिप हे त्याच्यामध्ये तुम्ही धरू शकता. ओके. तर असं बघायला गेलं तर याचं उत्तर ऑल ऑफ द अबव्ह यायला हवं, पण याचं उत्तर हे बी सुद्धा असू शकतं. म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंटची व्याख्या कशी घेता. तर समजा MPSC ठाम राहिली की नाही, एकदम स्पेसिफिक काम आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब, त्यांचं ते एज्युकेशन प्रमोट करा, वुमन एम्पॉवरमेंट करा, तर हे त्याच्याशी म्हणजे नाहीये. जर त्यांनी तसं सांगितलं तर याचा ऑप्शन 2 येणार, फेल्स आहे. तरी सध्याच्या घडीला आपण एक जनरलाइज सेंटेन्स आहे म्हणून आपण ऑप्शन 4 सोबत जाऊया, ऑल ऑफ द अबोव्ह या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? तर याच्यामध्ये काय इंग्रजीत वाचा, म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर. तर हे व्हॉलंटरी सेक्टर समजा ज्याला माहित पण नाही, आपण म्हणतो की आपल्याला व्हॉलंटियर म्हणून काम करायचंय, आपण NSS मध्ये काम केलं, म्हणजे तुम्ही तिथे काही स्वार्थ नसतो, म्हणजे तिथे तुम्ही जायचं, काम करायचं, श्रमदान करायचं. असं कोण करतं? NGO पण करतात, बरोबर. तर आता हे व्हॉलंटरी सेक्टर आपण ऑप्शन बघूया कुठल्या संस्था. तर चॅरिटेबल ऑर्गनायझेशन नो डाऊट या आहेतच.
सी ऑप्शन नसलेला कुठलाही हा डिलीट झाला. सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणजे काही विक्टीम असतात, समजा काहींवर अत्याचार झाले वगैरे, तर त्यावेळेस त्यांना सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या बॉडीज म्हणजे काही असतात सपोर्ट ऑर्गनायझेशन, तर त्या सुद्धा सॉरी यामध्ये इन्क्लुडेड आहे. म्हणजे ऑप्शन डी बरोबर. तर डी असलेला तर एकच आहे, ऑल ऑफ द अबोव, म्हणजे हे करेक्ट आहे. म्हणजे हे ए आणि बी तर ऑटोमॅटिकली झालं. म्हणजे तुम्ही सपोर्ट ऑर्गनायझेशनला जरी घेतलं असतं तरी तुमच्या लक्षात आलं असतं की बाकी तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले असते. म्हणजे हेच आहे की तुम्ही एकदा ऑप्शन एलिमिनेटच्या मागे लागा. प्रोबॅबिलिटी 25% वरून 33%, 50% पर्यंत ती प्रोबॅबिलिटी न्या. ओके, तर याचा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, तर आपण माझ्या मते हे इकॉनॉमीचे सगळे प्रश्न इथे संपतायत. पुढचा प्रश्न बरोबर हा जॉग्राफी आणि सायन्स रिलेटेड प्रश्न आहे. तर आता याच्यानंतर आपण जसं आधी डिस्कस केलं की आपण करंट अफेअरचे सुद्धा काही प्रश्न यामध्ये घेतोय, म्हणजे आपले टोटल 30 प्रश्न कव्हर होऊन जातील. ओके, तर करंट अफेअर माझ्या मते 70च्या रेंजमध्ये आहे बरोबर. तर करंट अफेअर वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की व्यक्ती स्पेसिफिक जे आहे एमपीएससीचं एक ट्रेडमार्क, तर काही पर्सन स्पेसिफिक किंवा पीपल इन हायलाइट त्यावरती परत फोकस त्यांनी केलाय. तर त्यामुळे करंट अफेअर कुठलंही एक मॅगझिन वापरा, जास्त कंटेंट वापरू नका, न्यूजपेपर वाचत राहा, अवॉर्ड्स, स्पोर्ट्स इव्हेंट, एक स्पोर्ट्स रिलेटेड प्रश्न असतो, तर कोणी कुठलं टायटल जिंकलं, टेनिस असेल, काही दुसरे गेम्स असतील, किंवा आता ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा होत आहे, तर त्यामध्ये एखाद्या याच्यात पहिल्यांदाच मेडल आपल्याला मिळालं आहे, तर त्या लक्षात ठेवा. तर आता आपण सुरुवात करूया करंट अफेअरला. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता. युक्रेन, ओके, आता आपल्याला लक्षात आलं की हे रशिया युक्रेनशी रिलेटेड आहे. आता काही क्लासवाले म्हणतील तुम्हाला 1.5 वर्ष 2 वर्ष जुने करंट अफेअर विचारले, पण आपल्याला हे माहित आहे की हे युद्ध फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झालं आणि याच्यात डिफेन्स म्हणजे ज्या पण डिस्कशन झाली टीव्हीवर, त्यात ते सांगितलं गेलं की रशियाने पहिले क्रिमिया घेतलं, मग अमेरिकेने त्यांच्यावरती सँक्शन्स टाकले, G7 G8 समूहातून त्यांना काढण्यात आलं रशियाला. तर हे सगळं माहित आहे आपल्याला, म्हणजे करंट इव्हेंट मधलाच हा प्रश्न आहे. तर हे एकदम बरोबर आहे. हा ऑप्शन जो त्यांनी दिलाय एकदम करेक्ट ऑप्शन आहे हा, की 2014 पर्यंत हा भाग होता. नेक्स्ट 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला, हे एकदम बरोबर आहे. क्रिमियावर ताबा रशियाचा आहे 2014 पासून. नाटो या संघटनेत 30 देशांचा समावेश आहे, तर हे सुद्धा आजच्या घडीला हे वाक्य बरोबर आहे. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहेत, फिनलँड, स्पेन आहेत, तर त्यांना नॅटोची सभासदत्व द्यावं म्हणून सध्या चाललंय. तर ते ऍड झाल्यावरती 32 देश माझ्या मते होतील. आय थिंक देशांचे नाव चुकतील, म्हणजे आता ते कसं आहे की बरेचसे देश आहे, आता इव्हन युक्रेनला सुद्धा घेण्याचं चाललंय, अजून आजूबाजूच्या देशांचं चाललंय, तर नाव वर खाली असेल, बट सध्या 30 देश आहेत. तर नो डाऊट अबाउट इट, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. ABC ऑप्शन 3 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72. JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? हे मलाही माहित नव्हतं, मी गुगल केलं, तर याचं उत्तर होतं UGC. म्हणजे एकदम स्पेसिफिक प्रश्न विचारला. तर असा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा की आपल्याला 100च्या 100 सॉल्व्ह करायचे नाही जर तुम्ही वाचलेलं नाहीये आणि इफ यू आर नॉट शुअर अबाउट इट. ओके, आता याच्यात एक हिंट अशी तुम्ही देऊ शकता की आता इस्रो जी आहे तर एक टेक्निकल बॉडी आहे, JNU एक कॉलेज आहे, आपण ऐकलंय दिल्लीतलं जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटी, तर JNUच्या माणसाला ते काय इस्रोचा चेअरमॅन वगैरे काय बनवणार नाही, एकदम बरोबर. नंतर UPSC कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, तर त्याचा एक क्रायटेरिया ठरलाय, बरोबर. तर काही लोक यालाही इलिमिनेट करू शकतात. आता NCERT उरलं आणि UGC उरलं. आता NCERTचे पुस्तक असतात ते मलाही माहित नाही की ती बॉडी आहे का, किंवा नॅशनल एज्युकेशन काउन्सिल ते बघतं NCERTला, आणि उरली UGC. जर समजा कोणाला इलिमिनेट करायचं असेल तर इस्रो आरामात इलिमिनेट होऊ शकलं असतं. UPSC काही लोक त्यांच्या अनुभवानुसार, त्यांना जे नॉलेज आहे त्यानुसार करू शकले असते, आणि NCERT समजा NCERT सारखा कोणी म्हटलं असं की अरे NCERTचं तर पुस्तकच आहे, आणि कदाचित म्हणजे माहीतच नाही, म्हणजे कदाचित असेल पण बॉडी NCERT साठी, पण आता याचं उत्तर UGC आहे, मी जे गुगल केले त्यानुसार. ओके, 72चं 2. पुढचा प्रश्न फार सोपा प्रश्न आहे. हु अमंग द फॉलोइंग वॉज चूजन टाइम पर्सन ऑफ द इयर 2021
बाय इंटरनॅशनल अक्लेम मॅगझिन टाइम. तर हे माहिती आहे की टाइम मॅगझिन मध्ये मध्ये दरवर्षी एका व्यक्तीला पर्सन ऑफ द इयर म्हणून देतं. त्याचं म्हणजे त्या न्यू इयरच्या मॅगझिन मध्ये एक फोटो छापला जातो. तर 2021 ज्या व्यक्तीने गाजवलंय ते म्हणजे टेस्ला कार कंपनीचे मालक इलन मस्क. टेस्ला असेल, टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरोलिंक, नंतर सोलार सिटी, नंतर बोरिंग कंपनी ती म्हणजे त्यांनी एका शहरामध्ये अंडरग्राऊंड बोरिंगची कंपनी सुद्धा त्यांची आहे. तर अशा वेगवेगळ्या कंपनी, पर्टिक्युलरली टेस्ला इलेक्ट्रिक कार आहे. 21 टेस्लानेच गाजवलं. शेअर मार्केटमध्ये त्यांचं व्हॅल्युएशन हे खूप म्हणजे क्लोज टू $1 ट्रिलियन झालेलं. आणि स्पेसएक्स तुम्ही ऐकलंच असेल की रियुजेबल रॉकेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले, डॉक केलं, आता मार्सवर जाण्याची तयारी त्यांची चालू आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 इलन मस्क. ओके, त्याला एलिमिनेशन कसं आहे की मलाला युसीपी माझ्या मते 2013-14 म्हणजे जुनी न्यूज आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांना नोबेल वगैरे दिलं, म्हणजे बरीच जुनी न्यूज आहे. आता कमला हॅरिस तर या उपराष्ट्रपती आहेत अमेरिकेच्या, सॉरी उपराष्ट्रपती. रतन टाटा म्हणजे आपलं एक लोकल नाव आहे. म्हणजे जर समजा असं एखादं इंडियन असतं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलं असतं. तर इथे तुम्ही असं एलिमिनेट झालं असतं, रतन टाटा एलिमिनेट झालं असतं. कमला हॅरिस उपराष्ट्रपती आपल्याला आहेत, पण वी आर नॉट शुअर अबाउट इट की, तर तुम्ही ऍटलीस्ट या दोघांमध्ये गेस करू शकला असता. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाला आपण जाऊया. जानेवारी 2022 मध्ये आर नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? फार स्पेसिफिक प्रश्न आहे, माहित नसेल तर डोंट गो फॉर इट. तर याचा जे गुगल केल्यावरती माहिती वाचली आर नागास्वामी बद्दल, तर ते काय आर्किओलॉजिस्ट होते. ओके, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आर्किओलॉजिस्ट. आता पुढचा प्रश्न थोडा डिफेन्स रिलेटेड करंट मधला. कोणत्या देशाने हॉसॉंग 12 अंडरलाईन करा मध्य पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले? आता किती देशांकडे बॅलिस्टिक मिसाईल आहे जगामध्ये? तर सगळ्यात पहिले त्याची यादी आपण केली पाहिजे. म्हणजे खूप लिमिटेड देश आहे की ज्या देशांकडे बॅलिस्टिक मिसाईल आजच्या घडीला आहेत. ओके, तर जपान, दक्षिण कोरिया समजा आता कदाचित त्यांच्याकडे असेल, पण आपण काय करतो की बाबा जपान, दक्षिण कोरिया ठीक आहे. म्हणजे चायना कसं हो असू शकतं बा चायना, असं मनाला वाटेल. तर जपान, दक्षिण कोरिया आपण एलिमिनेट करू शकतो. समजा जपान पीसफुल देश आहे, दक्षिण कोरियाकडे एवढं असं बॅलिस्टिक मिसाईल असेल तर. आता चीन आणि उत्तर कोरिया. आता काही लोक काय म्हणते की बाबा आपलं रिलेशन्स असे आहेत चीन सोबत, काही त्याशी रिलेटेड प्रश्न असेल, किंवा कोणी असं म्हणेल की नॉर्थ कोरिया कंटिन्यू न्यूक्लिअर टेस्ट त्या पिरियडमध्ये करत होता, म्हणजे मिसाईलच्या टेस्ट करत होता जपानच्या सी मध्ये, त्या म्हणजे त्या भागामध्ये, म्हणजे क्लोज टू दॅट कोरियन रिजन. तर याचं उत्तर आहे नॉर्थ कोरिया. म्हणजे आपण हे दोन तर एलिमिनेट केलेच होते, कुठले? जपान आणि साऊथ कोरिया. ओके, ऑप्शन उरला होता चीन किंवा कोरिया. दोघांपैकी जरी गेस केलं असतं तरी 50-50% चान्स होता. ओके, आणि समजा ज्यांनी वाचलंच आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की नॉर्थ कोरियामध्ये अशा कंटिन्यू टेस्ट करायचा म्हणजे अमेरिकेला हे करण्यासाठी, जे डोनाल्ड ट्रम्प होते. ओके, आता पुढचा प्रश्न म्हणजे फार म्हणजे ज्यानं असं वाचन केलं आहे त्या व्यक्तीसाठी हा प्रश्न आहे. फाइंड आउट इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग अबाउट याझिदी ग्रुप. याझिदी ग्रुप त्याच्यासाठी मला गुगल करावं लागलं. तुम्ही गुगल करा, वाचा याझिदी ग्रुप काय चांगलं आर्टिकल. ऍक्च्युली मला एक आर्टिकल सापडलं, तर त्या आर्टिकलमध्ये हे सेम सेंटेन्सेस आहेत. ओके, म्हणजे कदाचित त्या आर्टिकल मधूनच हा प्रश्न आला असावा असं मला वाटतं. एप्रिल महिन्यामध्ये हे आर्टिकल आलं होतं पेपरला. तर आता पहिलं वाक्य आहे, इट इज वन ऑफ द इराक्स ओल्डेस्ट मायनॉरिटीज. तर हे एकदम बरोबर आहे. इराकच्या त्या जुन्या मायनॉरिटी, जुन्या याच्यातलं एक आहे. ओके, आता हे म्हणजे काय, तर झोरास्ट्रियन म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना, तर क्लोज टू ते झोरास्ट्रियन आहे. म्हणजे ओके, दे आर कॉन्सन्ट्रेटेड इन नॉर्थन इराक अराउंड माउंट सिंजार. तर हे सुद्धा बरोबर आहे की ते इराकच्या भागात आहेत, नॉर्थन इराकमध्ये. This ancient religion is rumored to have founded in 11th century by Umayyad Sheikh. आता ते rumored to be आणि मराठीत बघा केल्याचे म्हटले जाते, म्हणजे यांनी केला आहे आणि rumored आहे. म्हणजे त्या आर्टिकल मध्ये सुद्धा असं होतं की कोणी स्टार्ट केलं या संदर्भात आहे. तर त्याच्यात हे नाव होतं की उमय्याद शेख, म्हणजे त्या आर्टिकल मध्येही नाव होतं. आणि जरी तुम्ही गुगल केलं तरी हे नाव मिळतं. म्हणजे आता बऱ्याच गोष्टी की आपल्याकडे त्यावेळेस काही टाइम मशीन नव्हती किंवा सगळे रेकॉर्ड मेंटेन केले गेले नाही, बरोबर.
तर हाही करेक्ट आहे. उरला ऑप्शन 4. असं बघायला गेलं तर 3-4 मधून असू शकतं. पण 3चं तर आता झालंय, आपण ठरवलं की करेक्ट आहे. चौथं वाचूया. दिस रिलिजन हॅज टेकन सम एलिमेंट फ्रॉम ख्रिश्चॅनिटी, सो दे आर टार्गेटेड बाय इस्लामिस्ट टेररिस्ट ग्रुप. आता हा जो प्रश्न आहे कदाचित हा कॅन्सल होऊ शकतो का, म्हणजे आम्ही यावरही चर्चा केली. कारण याच्यातलं म्हणजे हे अर्ध सत्य प्रकारे किंवा एक सत्याच्या जवळ आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की ते झोरास्ट्रियन आहेत. तर आता आणि कसं आहे की कुठलंही रिलिजन दुसऱ्या रिलिजन पासून काही गोष्टी घेत असतो. उदाहरणार्थ जैनिझम, बुद्धिझम आहे, तर हिंदुइझम मधून त्यांचं ओरिजिन होतं, त्यांनी त्याच्यातून बऱ्याचशा काही गोष्टी घेतल्या असतील ज्या त्यांना पटल्या नाही, त्या त्यांनी घेतल्या नाही. तर प्रत्येक धर्म हा दुसऱ्या धर्मापासून काहीतरी तत्व घेत असतो. कारण हे नॅचरल लॉ झालं किंवा माणसाशी रिलेटेड ज्या गोष्टी झाल्या तर त्या तर संबंधितच, आणि ऑलमोस्ट सगळ्या रिलिजन मध्ये तेच सांगितलं गेलं, त्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. पण आणि सो दे आर टार्गेटेड बाय इस्लामिस्ट टेररिस्ट ग्रुप. कदाचित हे बरोबर पण असेल. काही ठिकाणी असं आर्टिकल पण आले की इस्लामिस्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन तर्फे यांना टार्गेट केलं जातं, कारण त्यांना असं म्हटलं जातं की बाबा हे लोक म्हणजे ख्रिश्चॅनिटीतून त्यांनी त्या गोष्टी घेतल्या, इव्हिल कन्सिडर करून त्या लोकांना म्हणजे हल्ले केले जातात. हे पण पार्शली ट्रू आहे. पण ही जी सब्जेक्टिव्हिटी की या गोष्टीमुळे ते हमले करतात, तर समजा एमपीएससीने ठरवलं तर हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो बिकॉज ऑफ ऑप्शन 3 आणि 4, म्हणजे पर्टिक्युलरली बिकॉज ऑफ ऑप्शन 4. कारण मग इनकरेक्ट तर कुठलंच उरत नाही. 1-2 इज करेक्ट, म्हणजे 1-2 आर 100% करेक्ट, 3 इज सपोज 80% करेक्ट, अँड क्वेश्चन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 म्हणजे जवळजवळ 50-60%, 50-50 तुम्ही धरून चला. ओके, सो इट्स आन्सर इज आयदर 4 और दिस क्वेश्चन विल गेट कॅन्सल असं, बिकॉज ऑफ इट्स ऑप्शन. ओके, तर हे एमपीएससी वरती डिपेंड आहे. पुढचा प्रश्न, 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी क्रिप्टो करन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केली? परत करंट इव्हेंट आहे, इकॉनॉमीशी रिलेटेड. क्रिप्टो करन्सी सगळ्यांनी ऐकलं असेल. क्रिप्टो करन्सी काय, बिटकॉइन तर ऐकलं असेल, वेगवेगळे कॉइन्स आहेत. तर या फेब्रुवारीमध्ये जो आपलं बजेट आलं, तर बजेटमध्ये सांगितलं गेलं की आम्ही टॅक्स लावणार जो पण काही प्रॉफिट अर्न होतोय त्यावर. कारण आधी काय होतं की अँबिग्युइटी होती की ज्या क्रिप्टो करन्सी होती, तर तुम्ही ऐकलं असेल की तो बिटकॉइन 1 लाखाचा होता, तो 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाखाचा झाला. म्हणजे लोकांनी खूप जास्त पैसे कमवले त्यात, म्हणजे इव्हन शेअर मार्केटपेक्षा जास्त, आणि गमवले सुद्धा. तर त्यांना कसं लावणार, ते लिगल आहेत का, असे बरेच प्रश्न होते. तर त्यामुळे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, की जर समजा तुम्ही एका वर्षातच त्या गोष्टी खरेदी केल्या, विक्री केल्या, तर शॉर्ट टर्म तुम्हाला लागणार 10%, आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म 20% असतो, आणि शॉर्ट टर्म जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो तो समजा एका वर्षाच्या आत तुम्ही ती गोष्ट विकली तर 20% लागतो, आणि लॉंग टर्म म्हणजे तुम्ही ती गोष्ट 2 वर्ष 3 वर्ष तुमच्याकडे असेट होतं आणि मग तुम्ही विकलं तर तो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तो होता 10%. तर आता त्यांनी बजेटमध्ये सांगितलं की तो 30% कर असेल. आता याच्यातही आम्ही असं बघितलं की जर तुम्ही बजेट डॉक्युमेंट बघितलं तर त्यात तर असं म्हटलंय की 30% कर आणि अधिक उपकर, म्हणजे जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात तर त्या लोकांना हे माहित असेल की एज्युकेशन सेस, आधी समजा ऍग्रिकल्चर बरेच सेस असतात, जसं ऍग्रिकल्चर सेस पण एक होता. तर असे सेस वेळोवेळी येत असतात, सेंट्रल गव्हर्नमेंट असे सेस लावत असतात. तर त्यामुळे या सर्वांमधला आयडियल ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, 30%. ओके, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2020 मध्ये सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स जिंकली? तर आता ही रेसिंग म्हणजे कुठली, F1 कार रेस, F1. आणि ही रेस का खूप महत्वाची रेस, म्हणजे एखादा वन ऑफ द गुड स्पोर्टिंग इव्हेंट जी फिनिश झाली होती या रेसमध्ये असं म्हटलं जातं. तर या F1 रेसमध्ये ही रेस जिंकली होती मॅक्स एस्पनने. तर ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे. ओके, तर 78चं 2. पुढचा प्रश्न, आपण ऑलरेडी हा प्रश्न जॉग्राफीत डिस्कस केला, तर परत एकदा वाचूया. पुलवामा क्षेत्रामधील कोणते अयोग्य आहे विधान? ओके, सगळ्यात पहिले गोल केला अयोग्यला, पुलवामा क्षेत्र. या भागाला काश्मीरचे तांदळाचे भांडार असे म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही. म्हणजे हा एलिमेंट झाला ए असलेलं सगळंच, ऑप्शन 1 गेला. वेशू आणि झेलम नदी पुलवामा मधून वाहतात. तर ऍक्च्युली थोडासा अँबिग्युअस आहे. ज्यावेळेस तुम्ही गुगल मॅपवर जरी तुम्ही टाकाल्या वेशू रिव्हर बद्दल तर तुम्हाला असं दिसणार नाही ती रिव्हर. ओके, सो देर इज अ अनसर्टनिटी की याचं उत्तर काय आहे. तर आता ज्यावेळेस एमपीसीची की येईल तर त्यावेळेस आपल्याला असं एक्झॅक्टली सांगता येईल की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. असं प्राथमिक दर्शा असं दिसून येतं की हे वाक्य चुकीचं आहे वेशू रिव्हरमुळे. असं असेल तर हे फक्त बी पण होऊ शकतं. तरी पुढचं वाचूया. अहरबाल धबधबा
आणि अवंतीश्वर मंदिर हे पुलवामा मधील प्रसिद्ध क्षेत्रे आहे. आता हेच इंग्रजीमध्ये तुम्ही वाचा, आर फेमस टुरिस्ट प्लेसेस नियर पुलवामा. आता एक गोष्ट असते, आता एक उदाहरणार्थ आपल्या वेबसाईट महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईटवर लिहिलेलं असतं की अजंता एलोरा केवला जायचंय तर नियरेस्ट एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबई, ते 350 किलोमीटरवर आहे. आता नियर म्हणजे काय, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 50, 100, 200, 300, फारच याच्यामध्ये कॅम्बिगिटी आहे. आणि मराठीमध्ये की मधील म्हणजे त्या सिटीमध्ये. आणि जर तुम्ही जर इंग्रजीचं वाक्य वाचलं तर ते म्हणते की नियर पुलवामा म्हणजे पुलवामा जवळ. तर या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, त्या शहरामध्ये असणं आणि शहरापासून जवळ असणं. उदाहरणार्थ औरंगाबादमध्ये त्या लेण्या असणं आणि पुण्याजवळ ते असणं, तर हे दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे पुण्यापासून औरंगाबाद अंतर 200 किलोमीटर असेल, 250 किलोमीटर, तर ते जस्टिफाय करता येईल की नाही पुण्यात जवळ आहे. दिल्ली जवळ तर नाही म्हणता येणार, दिल्ली बरीच लांब आहे त्या गोष्टीला. ओके, तर त्यामुळे कदाचित म्हणजे चान्सेस आहेत की हा प्रश्न कदाचित कॅन्सल होईल आणि नाही झाला तर ऑप्शन क्रमांक 2 ओनली बी हे त्याचं उत्तर असेल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. हा स्पोर्ट्स रिलेटेड आहे आणि करंट इव्हेंट मधला आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडर यांचे जानेवारी 20 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. हा एक स्पोर्ट्स पर्सन होता, ऑलिम्पिक मध्ये रनर होते, म्हणजे रिले जी असते 400x4 रिले, तर त्याच्यामध्ये हे सहभाग घ्यायचे आणि त्यांचं कार दुर्घटनेत निधन झालं हे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथे बघा जानेवारी 2022 हे तुमच्या लक्षात आलं असेल, जानेवारी ते जून 2022, तर या याच्यात मॅक्झिमम करंट अफेअर्स हे याच्यातूनच आलेले या पिरियड मधले. तर पुढच्या वेळेस राज्यसभेची तयारी करत असताना जे परीक्षेच्या आधीचे जे 5-6 महिने असतील तर करंट अफेअर्स चांगल्या प्रकारे करा. नेक्स्ट वाक्य आहे, यांनी लंडन 2012 ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकले, ब्रॉन्झ मेडल. हे वाक्य बरोबर आहे, पहिलं सुद्धा बरोबर आहे. लिओन हे बुद्धिबळपटू होते. आता ज्याला हे माहिती आहे की ऑलिम्पिक्स मध्ये काही बुद्धिबळाचा खेळ नाहीये, अजून पण नाहीये. ओके, तर सी हे उत्तर नाहीच आहे, सी हे चुकीचं आहे. तर हा ऑप्शन कट झाला. तिन्ही विधाने बरोबर, हे चुकलं. आता हे तुमच्याकडे 2 ऑप्शन उरले, सो याचं उत्तर आहे 80/2. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केले? आता सुवर्ण जयंती महत्वाचं आहे, म्हणजे हे संजय दत्त सांगितलं नसतं तरी चाललं असतं. म्हणजे कुठलं राज्य आता हे कम्प्लीट करते सुवर्ण जयंती? सुवर्ण जयंती म्हणजे 50 वर्ष, स्पेसिफिक आहे 50 वर्ष. आता हे ऑप्शन बघून तुमच्या लक्षात येईल की आसाम तर बऱ्याच आधीपासून होतं, बरोबर. म्हणजे तुम्हाला समजा आसामचं तुम्ही बघितलं असेल तर आसाम खूप आधीपासून आहे. ओके, तर दुसरं ऑप्शन आहे मणिपूर. तर मणिपूर पण 1960-62 माझ्या मते 60-62 मध्ये झालं, म्हणजे आज मणिपूरला 62 वर्षाच्या आसपास होत आहेत. म्हणजे मणिपूर सुद्धा ऑप्शन नाही, आसाम पण नाही. पुढलं सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. तर तुम्ही बघितलं वाचलं तर सिक्कीमचं 1975 मध्ये झालंय, 1975 मध्ये, आणि अरुणाचल प्रदेशचा माझ्या मते 1972 आहे. तर तुमच्या लक्षात येईल की हे जे 1972 आहे हे 50 वर्ष पूर्ण करत आहे, म्हणून याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढील पैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केली आहेत? आता हा प्रश्न सुद्धा कॅन्सल होऊ शकतो किंवा एमपीएससी ठाम राहिली तर याचे एक उत्तर असेल. आम्ही याच्यावर बरीच चर्चा केली. तर आता तुम्हाला जर तुम्ही गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल की WHO ही काही खूप आधीपासून नव्हती. वर्ल्ड वॉर 2 नंतर माझ्या मते 1948-45च्या याच्यात याची स्थापना झाली. अन्न आणि शेती संघटना FAO, फूड ॲग्रिकल्चर, ही वर्ल्ड वॉरच्याच पिरियडमध्ये, म्हणजे असं धरून झालं की 1940च्या काळात ही झाली, ही 1948. तर यांना हार्डली 70 वर्ष पण नाही झाले. तर हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ही जी आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आहे ही फार जुनी आहे, म्हणजे 1919 मध्ये. आणि आंतरराष्ट्रीय टपाल संघटना ही सुरुवातीला UN चा भाग नव्हती. ही 1874 मध्ये
हिची स्थापना झालेली आणि ही जगातली दुसरी म्हणजे सर्वात जुनी संस्थेपैकी ही आहे आणि आता ही युएनचा भाग झाली आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर 1919ला 100 वर्ष पूर्ण झाली ILOला, हिलाही 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे 2 संघटना अशा आहेत की ज्यांना 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे ऑप्शन 1, ऑप्शन 4. जर इथे असं दिलं असतं की वर्ष 2020 मध्ये 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली तर कदाचित ए राहिलं असतं. पण लॉजिकली जर आपण बघायला गेलो, जर तुम्ही ऑब्जेक्शन सबमिट केलं तर तुमच्या लक्षात येईल की ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे, कारण त्याची स्थापना 1874ला झाली आहे. म्हणजे जवळजवळ 145 वर्ष म्हणजे ती संघटना अस्तित्वात आहे. म्हणून या प्रश्नाबद्दल ॲम्बिग्युइटी आहे. आणि आपण जर समजा असं रिसेंटली जे 100 वर्ष पूर्ण झालं असं बघायला गेलो तर ती आहे ILO. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तर त्यामुळे या प्रश्नाकडेही लक्ष ठेवा. याला मी स्टार मार्क करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो बिकॉज ऑफ या 2 ऑप्शनमुळे. पुढचा प्रश्न. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. आता हे पर्सन स्पेसिफिक क्वेश्चन आहे, याच्यात काही जास्त तुम्ही किती लॉजिक लावणार असं नाही, तुम्हाला माहिती हव्या या फॅक्ट्स. तर हे वाक्य बरोबर आहे. ओके, त्यांचा जन्म इटली या देशात झालाय. त्या कथकली नृत्यांगना होत्या, बरोबर. त्यांनी सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली, हे सुद्धा बरोबर आहे, हे विधान. पुढचं 2019 मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आलं, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे सी बरोबर, म्हणजे 3ही ऑप्शन आपले बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 3, 83चं 3. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती? आता हा प्रश्न असा आहे की पहिली बँक कुठली. आता याच्यामध्ये पण गेस वर्कच आहे. तुम्ही असा विचार करेल देना बँकेचं जर विलिनीकरण झालंय, हे तर शक्यच नाही. आता BOB आणि PNB या थोड्याशा बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक या थोड्या मोठ्या बँक आहेत आणि SBI ला तर चालले नाही. समजा ज्याला माहित नाही तो काय म्हणणार की भारतातली एक मोठी बँक आहे SBI आणि हिच्या क्षमता आहे की ती फॉरेनला जाऊन अकाउंट असेल, हिची ब्रांच असेल, तुम्ही SBI सोबत जाऊ शकता तसा विचार करतो आणि हे बरोबर सुद्धा आहे. याचं उत्तर SBI आहे. पुढचा प्रश्न. खूप सोपा प्रश्न, माझ्यामध्ये सगळ्यात सोपा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये कोणत्या विषयाचा उल्लेख आहे? फारच सोपा प्रश्न आहे हा. म्हणजे यावर खूप सुप्रीम कोर्टात केस गेली, खूप सारे चित्रपट बनले. म्हणजे आयुष्मान खुरानाचा चित्रपट आला, राजकुमार रावचा सुद्धा चित्रपट आला आणि बऱ्याच चित्रपटामध्ये याबद्दल बोललं गेलं. म्हणजे होमोसेक्शुअलिटी बद्दल हे होतं. सुप्रीम कोर्टचं जजमेंट सुद्धा आहे. म्हणून ऑप्शन 2 म्हणजे मॅक्झिमम मुलांचं हा प्रश्न बरोबर असणार. हा प्रश्न ऑलमोस्ट म्हणजे ज्याने अभ्यास केलाय नाही केलाय, कारण हे इव्हेंट्स मध्ये तर बऱ्याचदा असतं, बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे 15 प्रश्न डिस्कस केले आणि होपफुली हे तुम्हाला हेल्पफुल राहिलं असेल. तर आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण जे आपलं उरलंय हिस्ट्री झालं, पॉलिटी झालं, ते प्रश्न सुद्धा लवकरच कव्हर करूया जेणेकरून त्याची तुम्हाला मदत होईल, रिव्हिजनला मदत होईल. आणि जे नवीन मुलं आहेत त्यांनी कृपया पूर्ण एकदा तुम्ही स्वतः पेपर सॉल्व्ह करा. पास्ट इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं फार गरजेचं असतं. ओके, चलो, थँक्यू सो मच, बेस्ट लक.